सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी मागच्या आठवड्यात जे युद्ध झालं, स्वप्नातही विचार केला नव्हता की भारत पाकिस्तान युद्ध होईल म्हणून. मासिक पाहता जे जवान शहीद झाले त्यांना शब्दसुमनांची श्रद्धांजली समर्पित करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. पहलगाममध्ये जो हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये अनेक महिलांचं कुंकू त्या ठिकाणी पुसले गेलं, अनेक महिलांचे सिंदूर त्या ठिकाणी पुसले गेले. आणखी त्यांचं कुटुंब दुःखातून सुद्धा सावरलेलं नाही. अनेक निष्पाप मुली त्या ठिकाणी गेले. त्या सर्वांच्या त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी ही आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी श्री गणेशाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, त्या हल्ल्याला रिप्लाय म्हणून आपल्या भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं आणि यामध्ये आपल्या भारतीय सैनिकांनी, आपल्या भारतीय जवानांनी अतिशय मोलाची अशी कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये 2 महिलांचा देखील समावेश होता. अतिशय गौरवास्पद त्यांनी कामगिरी केलेली आहे. डायरेक्ट पाकिस्तानमध्ये घुसवून जे काही अतिरेकाचे अड्डे आहेत, जे काही ठिकाण आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत. अनेक आतंकवादी त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत. तर आपले देखील अनेक जवान शहीद झाले. एक जवानाचं तर 4 दिवसापूर्वी लग्न झालं होतं. मला 4 दिवस झाले लग्न झालं होतं. सत्यनारायणची पूजा सुद्धा बाकी होती. जेव्हा ऑपरेशन मिशन हाती घेतलं तेव्हा त्या ठिकाणी त्या जवानाला कॉल आला आणि आपली कर्तव्य दक्षता म्हणून त्या जवानाला जावंच लागलं. जाताना कुटुंबाला वाईट वाटलंच असेल, परंतु देशभक्ती. आणि जेव्हा जात असताना त्या जवानाच्या पत्नीला विचारण्यात आलं तुम्हाला काय वाटतं, तेव्हा त्या पत्नीने अभिमानाने सांगितलं माझ्या सिंदूरपेक्षा मला भारत देशाचं सिंदूर अतिशय महत्वाचं आहे. म्हणून याला म्हणतात खरी देशभक्ती, खरं देशप्रेम.